सामाजिक उपक्रम राबवणारं सकाळ माध्यम समूह आता शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधतंय। सकाळ स्कूल नेटवर्क तर्फे प्रत्येक शाळा जोडू नवा देश घडवू या नवीन उपक्रमांतर्गत आज नवीन पनवेलमधल्या वासुदेव बळवंत फडके या शाळेत संवादात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। सिने अभिनेत्री शीतल क्षीरसागर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती। नवीन पनवेलमधील आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके या शाळेत हा उपक्रम पार पडला। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यामधील संवाद दुरावत चालला आहे। हा संवाद घडवण्यासाठी सकाळने हे पाऊल उचललंय। महत्त्वाचं म्हणजे सकाळच्या उपक्रमातून स्फूर्ती घेऊन स्वतः विद्यार्थ्यांनी सुरू केलेला संवाद या पाक्षिकाचं प्रकाशन ही यावेळी करण्यात आलं। म्हणजे सकाळने जेव्हा हा उपक्रम सुरू केला तर दोन प्रकारे सुरू केला। एक तर शिक्षकांकडे जायचं, त्यांच्याकडे त्यांची जी काय दुःख आहेत मनातली, त्यांच्या डोक्यावर जे ओझं दिलेलं आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं। कारण आपण शिक्षकांकडून अपेक्षा फार करतो, पण प्रत्यक्ष त्यांचे हात आपण मोकळे ठेवले आहे काय मुलांना घडवण्यासाठी याच्याबद्दल आपण विचारच करत नाही। तर आपण शिक्षकांचे हात मोकळे करण्यासाठी, त्यांच्या मनातली दुःख जाणून घेण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे। त्याचबरोबर शिक्षक, पालक आणि मुलं या तिघांमधलं कोऑर्डिनेशन, रिलेशनशिप हे एकमेकांमधला संवाद वाढावा आणि त्यांनी एका मोठ्या नेटवर्कचा भाग व्हावं म्हणून आपण हा उपक्रम सुरू केला। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील कमी होत चाललेला संवाद सकाळ माध्यम समूहाच्या या उपक्रमामुळे सुरळीत होण्यास मदत होणार असल्याची भावना प्रमुख पाहुण्या शीतल क्षीरसागर यांनी व्यक्त केली। सकाळ माध्यमाने हे जे इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे हे मला वाटतं भारताच्या पुढच्या फ्युचरिस्टिक पिढींसाठी खूप मार्गदर्शक ठरणार आहे। कारण त्यांचा हा उपक्रम हा शाळांना एकत्र जोडणारा, पर्यायाने विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना एकत्र जोडणार आहे। आणि जसं मी माझ्या संवाद करताना असं म्हणाले होते की भारत हा 2050 सालापर्यंत जगातला सगळ्यात तरुण असा देश होणार आहे। तर ते जे तरुण आहेत ते हे समोर आपल्या बसलेले आज सगळे आहेत आणि त्यांच्यासाठी सकाळने हे जे एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यांच्या मनातले जे अनेक प्रश्न आहेत, शिक्षकांचे प्रश्न आहेत, पालकांचे प्रश्न आहेत, ह्या सगळ्यांना एकत्र आणून मुख्यमंत्र्यांच्या समिती मार्गदर्शनाखाली जी समिती स्थापन होणार आहे त्याच्या अंतर्गत ह्या प्रश्नाकडे सकाळच्या माध्यमातून लक्ष वेधलं जाते। ही खूप मोठी गोष्ट मला वाटते। विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियाचा वापर हा प्रचंड प्रमाणात वाढलाय। याचा वापर हा एकमेकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी होणं आवश्यक असल्याचं समुपदेशक मानसी आंबडेकर यांनी सांगितलं। चांगलं व्यासपीठ स्वतःहून तुमच्याशी संवाद करायला येत आहे। तुमच्या प्रतिसादाची फक्त अपेक्षा आहे, त्यामुळे जितकं जास्त तुम्ही स्वतःहून बोलाल किंवा त्या आलेल्या हाकेला प्रतिसाद द्याल तितका तुमचा संवाद चांगला होणार आहे। सकाळचं इनिशिएटिव्ह खूप चांगलं आहे। त्याचं कारण ह्या ज्या 3 वेगवेगळ्या परिसंस्था आहेत ज्याला आपण इन्स्टिट्यूशन म्हणतो, टीचर्स, चिल्ड्रन आणि त्यांचे पालक म्हणजे पेरेंट्स, या तिघांमध्ये चांगला समन्वय असण्याची इच्छा सकाळने दाखवली, त्यासाठी पुढाकारही घेतलेला आहे। त्याच्यामुळे याचा नक्कीच चांगला उपयोग मुलंही करून घेतील आणि शिक्षकांनाही त्या निमित्ताने पालकांपर्यंत फार वेगळ्या मायन्यांनी पोहोचण्याचा एक चांगली संधी त्यामुळे त्यांना मिळेल असं मला वाटतं। सकाळ माध्यम समूहाचा उपक्रम हा स्तुत्य असून यामुळे विद्यार्थी घडवण्यास मदत होणार असल्याची भावना शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी व्यक्त केली। ह्या संवादासाठी व्यासपीठ मिळवून देण्याचं काम हे सकाळ स्कूल नेटवर्कने केले असं मला वाटतं। आणि जसं शाळांमध्ये भविष्य उद्याचं घडतंय तसं लोकशाहीचा चौथा स्तंभ असं आपण ज्या वृत्तपत्राला म्हणतो त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून देशाचं भविष्य घडवण्याचं काम हाती घेतलं आहे। हे खरोखर खूप छान आहे। हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि यातून विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाज आणि राष्ट्र असा संपूर्ण एक दुवाच जोडला जाईल असं मला निश्चितपणे वाटतं। यावेळी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं। मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई।